सिनेमात आता आपल्याला इतरही महापुरुष दिसलेले आहेत, जसं की गजानन महाराज असतील, शंकर बाबा असतील. यांच्या पुढे गोष्टी येणार आहेत का? असा अनेकांना प्रश्न पडला. नाही नाही साहेब, आपण कसं एक कर्मावर विश्वास ठेवतो. शेवटी आपण काम करत राहायचं आणि पॉझिटिव्ह अँगलने काम करायचं. आज 150 ते 200 लोक आम्ही घेऊन गेलो. कुठेही कोणी आजारी पडलं, कुठेही गाडीला त्रास झाला, आम्ही सुखरूप आहोत. तर स्वामींचाच आशीर्वाद. चांगलं काम केलं ना साहेब, तर चांगलं त्याची प्रचिती येते. मोहन जोशी सर आजारी होते, आम्ही त्यांच्यासाठी थांबलो. आम्हाला स्वामी समर्थांच्या भूमिकेत सरांशिवाय दुसरं कोणी म्हणजे साजेसच वाटत नाही. त्यांचे डोळे तर काय असे बोलके, म्हणजे प्रत्येक सीन मी स्वतः दरवेळेस बघितलं की रडते. म्हणजे ते जे सीन आहेत ना काही काही, ते असे अगदी मनाला आणि भिडणारे, कारण ते तसे वाटतात, कारण असं वाटतं की आपण खरंच ते जगतोय तो सीन. आता आपला जो तिसरा पार्ट येतो तो आत्मनिर्भर भारत आहे. म्हणजे जे आपल्या देशातलं टॅलेंट बाहेर गेलंय परदेशात, तर ते आपल्याला आपल्या देशामध्ये आणायचंय. आता मराठी सिनेमा म्हटलं ना, की थिएटर ही एक लई मोठी भूम झाली. निर्माता म्हणून तर अनेकांना या गोष्टीशी झगडावं लागतं. सिनेमे गुरुवारी रिलीज कधी होतात? शुक्रवारी होतात. हो, आम्ही गुरुवारी सकाळी 6 वाजता पहिला शो लावला. पहिला ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त. आता प्रवीणचे आणि आमचे रिलेशन असे काही प्रोड्युसर किंवा डिरेक्टर म्हणून नाही, जस्ट लाईक फॅमिली. प्रवीणशी मी तुम्हाला सांगतो रात्र बोलायचो. म्हणजे 1-2 नंतर ते 5-5 वाजेपर्यंत माझ्यासाठी जागे राहायचे. मी झोपल्यानंतर ते झोपायचे. हे मॉर्निंग उगाच येत नाही हो साहेब. एक सुरुवात म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये हां. एक 8-10 दिवसामध्ये आम्ही 100 ते 150 मुलींना मोफत डबा चालू करत आहे. याच्यातनं जे पैसे मिळतील आपल्याला ते शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी 11 करायचे म्हणजे करायचे. त्यात तर काही ते माघार नाही. माघार. माझी तर माघारच नाही हां, त्याच्यामध्ये. हां. प्रवीणला तर मी सांगितलं की मी तुझ्याशिवाय करणारच नाही. तेवढीच इच्छा आहे की स्वामींनी आपल्याकडनं 11 पाठ करून घ्यावे. कारण की प्रवीण आहे 11 तारीख आहे जन्मतारीख, हां. माझी 11 आहे अरे बापरे! आणि आम्हाला हा 11 coincidence भाकर अनेकांना माहीतच नाही. एखादा सिनेमा गाजतो, फेमस होतो, तेव्हा त्या सिनेमातल्या कलाकारांचं, त्या सिनेमातल्या दिग्दर्शकाचं कौतुक होतं. पण कोणताही मोठा बॅनर नसताना, अ, एखाद्या सिनेमाबद्दल तशी फारशी शाश्वती नसताना, अ, त्या सिनेमामागं, मराठी सिनेमामागं पैसा उभा करणं आणि त्याची व्यावसायिक गणितं साधणं, ही किमया सध्या एका चित्रपटानं साधलेली आहे. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे तो सिनेमा आहे देऊळ बंद 2. नागराज मंजुळेंचा सैराट गाजला, रितेश देशमुखांचा राजा शिवाजी गाजला आणि त्यानंतर थेट कोणताही मोठा बॅनर नसताना एक निर्माता पुढे येतो, एक दिग्दर्शक पुढे येतो, टीम जमते आणि असा एक अवाढव्य सिनेमा बनतो. अर्थातच जेव्हा हिंदी सिनेमा असेल, जेव्हा गाजतो, तेव्हा ते निर्माते सिनेमाचे परदेशात जाऊन पार्ट्या वगैरे करतात. पण मराठीमध्ये चित्र जरा वेगळं आहे. मराठीतला निर्माता ज्या सामाजिक प्रश्नावरती सिनेमा बनवतो, त्या सामाजिक प्रश्नावरती उत्तरं शोधण्यासाठी त्या पद्धतीची काहीतरी समाजसेवा घडावी किंवा आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसाठी काहीतरी मदत व्हावी, अशा पद्धतीनं त्या सिनेमाची सक्सेस पार्टी साजरी करतो. ही गोष्ट खऱ्या अर्थानं वेगळी आहे. आणि म्हणूनच ही वेगळी गोष्ट, या देऊळबंद 2 सिनेमामागची, पडद्यामागची गोष्ट आणि हे व्यक्ती जे आज आपल्याला भेटणार आहेत, ते कधीच सिनेमाच्या पडद्याच्या समोर आलेले नाहीयेत. त्यांना पडद्यासमोर आणण्याचं काम आज विशेष भारीची टीम करतेय. अर्थातच स्वागत करूया आजच्या या चर्चेमध्ये देऊळबंद 2 या सिनेमाचे निर्माते कैलासजी वाणी सर आणि अर्थात त्यांच्या कन्या जुईलीजी वाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं विशेष भारीमध्ये सहर्ष स्वागत आहे. या बाप लेकीन ज्या आहेत, ही दोघांची जोडी जी आहे, त्यांनी एक ब्लॉकबस्टर मराठीतला सध्या सिनेमा दिलेला आहे आणि याच सिनेमाच्या निर्मितीमागची गोष्ट आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, सर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, 100 कोटी पार करतोय सिनेमा, काय फिलिंग आहे? नाही, खूप आनंदाचं फिलिंग आहे. कारण की आपण ज्या उद्देशाने सिनेमा बनवलाय आणि प्रेक्षकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आहे. म्हणजे हा सिनेमा माझा नसून किंवा तरडेंचा नसून हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि एक माणसाला आपण जे बनवलं आहे किंवा जी निर्मिती केली आहे त्याचं ब्लॉकबस्टर होऊन 100 कोटीचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहोत आपण, तर त्याचा खूप आनंद होतोय.
देऊळ बंद 2 म्हटलं की त्याच्या अगोदर आपल्याला अर्थातच इग्नोर करून चालत नाही देऊळ बंद 1 किंवा देऊळ बंद पहिला. आता अनेकांना अशी क्युरिओसिटी आहे की हा सिनेमा तुमच्याकडे कसा आला सर? नाही, कारण काय आहे, माझी मिसेस स्वामी भक्त होती. अच्छा. मला स्वामी काय माहिती नव्हते. बरं. जेव्हा बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम येतात तर आपण कुठंतरी वळतो ना. हं. तर माझी मिसेस स्वामी सेवेकरी होती, ती स्वामींचं करायचं. म्हणून ऍक्च्युली मी त्या मार्गामध्ये आलो. हं, हं, हं. म्हणजे त्यांच्याकडनं मला स्वामींचं सेवा करण्याची संधी मिळाली. आणि काहीतरी स्वामींची सेवा करताना असं जाणवलं की स्वामींचं जगात प्रचार प्रसार व्हावा असं एक मनात हे होतं. स्वामी तर मोठे आहेत हो. आपण एक निमित्त आहेत की याच्यातनं काही स्वामी जगापर्यंत पोहोचण्याचं माझं एक मनात इच्छा होती. आणि म्हणून मी देऊळ बंद ही सुरुवात केली स्वामींच्या आशीर्वादाने. मला एक अजून आठवतंय, आई तिच्या लहानपणीची स्टोरी सांगायची हा. की ते वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामींचा फोटो ठेवलेला असायचा. तर ते सगळ्या बहिणी तिथे जायचे, पूजा करायचे, वडाला फेऱ्या घालायचे. मग त्याच्यानंतर त्यांची ही भक्ती आणि श्रद्धा बघून आजोबांनी शेतातली काही जमीन दिली आणि तिथे मंदिर बनवलं. अच्छा, म्हणजे दान केली जमीन. हो. स्वामींचं मंदिर मंदिर. बनवण्यासाठी तिथे स्वामींचं मंदिर आहे. आज पण छान पूजा आरत्या सगळं असतं तिथे. हे गावाला तिच्या माहेरी नागपूरला, नाशिक जिल्ह्यात आहे. बरं. खूप छान, म्हणजे मस्त असं मोठं केंद्र आहे स्वामींचं, मस्त केलंय. तर आमच्या घरात स्वामी भक्ती ही तिथून आली, तिथून म्हणजे तुमच्या आईंकडून. आईकडून आली. अरे वा. मी तुम्हाला बोललोच होतो ना की मिसेस कडनं माझी सुरुवात झाली. तुम्ही सर मूळचे कोपरगावचे आहात हो. आणि हा सिनेमा सुद्धा शेतकरी जाणीवेतून आलेला आहे आणि तुमची पार्श्वभूमी तशी शेतकऱ्यांची राहिली. काय तिकडं गावाकडे तुम्ही नाही, पाहिलं? माझे वडील ना शेतकरीच होते. हा. आमचा फळांचा व्यापार होता. हा. माझे वडील मूळ चाळीसगावचे, म्हणजे खानदेश, जळगाव. जळगाव. हा. तिथून ते कोपरावर स्थायिक झाले. आणि तेव्हा ते शेतकरी जे बागा आहेत ते खोतीने घ्यायचे, म्हणजे कराराने घ्यायचे. ते चाळीसगाववरनं कोपरावला यायचे, 4 महिने थांबायचे, परत गावी जायचे. नंतर त्यांना मग ते चाळीसगाववरनं कोपरावला शिफ्ट झाले. हम्म. आमची शेती होती, भरपूर शेती होती तिथं. शेतात मी पण जायचो. पण जेव्हा जे कष्ट बघितले, म्हणजे वडिलांचे बघितले, इतर शेतकऱ्यांचे बघितले आपण, आणि काय झालं, मध्यंतरी जेव्हा आमचं कॉलेज लाईफ झालं तेव्हा पाणी एकदम कमी झालं. कारण की नाशिक शहर वाढलं, MIDC वाढलं. मग वडिलांना काय म्हटले, मला बाप्पू म्हणायचे, गाव सोड तर तुझी प्रगती होईल. आम्ही 5 भावंड ना, 2 बहिणी. शेवटी सर्वजण एका तालुक्यासारख्या प्लेसला नाही राहू शकत. आमच्या तालुक्यात 7 कारखाने होते, 7 साखर कारखाने होते कोपरगाव तालुक्यात, आणि नगर जिल्ह्यात 13 होते. पाणी कमी झालं, शेतीला पाण्याचे प्रश्न चालू झाले. शेवटी एक कुटुंब किती दिवस राहणार नाही, एका बिझनेसवर किती राहणार. म्हणजे माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं, तू गाव सोड तर तुझी प्रगती, म्हणून मी पुण्याला. आणि त्या गोष्टी बघितल्या होत्या ना सर्व शेतकऱ्यांचे, काय किस्से राहतात, किती कष्ट करावे लागतात, किती काम करावं लागतं, लेबर मिळत नाही, सगळं दुसऱ्याच्या भरोश्यावर आहे ना. शेवटी एकटा माणूस किती कष्ट करणार ना शेतकरी. बरोबर, अगदी. आता सर्व आधुनिक पद्धतीने चालू झालंय, सर्व ड्रीप इरिगेशन असो, सर्व एक एक गोष्टी आता डेव्हलप होत चालल्यात. म्हणून मी गाव सोडलं तुम्हाला सांगतो आणि पुण्यात आलो. ते काहीतरी करायचं, ते सर्व माझ्या डोक्यात होतं. आणि त्यात स्वामींचा मिसेस कडनं आलेला, म्हणून हा निर्णय घेतला की शेतकऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं. मग त्यांचे मुलामुलींचे शिक्षण असेल, एखादा जर मनुष्य गेला तर त्यांच्यावर काय परिस्थिती कुटुंबावर होती, म्हणजे घरचे सुद्धा जवळ येत नाही. हो. मग त्यांच्या मुलामुलींचे शिक्षण केलं तर ती फॅमिली सस्टेन होईल, हा विचार मनात आला. देऊळ बंद 2 मध्ये तसं दाखवलंच आहे की, तर ते आपल्या मनात तो विचार होता की म्हणून त्यांचे शिक्षण केलं तर फॅमिली सस्टेन होऊ शकते ना, अगदी त्यांचं सर्व आयुष्य पुढचं चांगलं जाईल.
ही भावना मनामध्ये होती. म्हणून आपण जे डिक्लेअर केलं ते त्याच्यासाठी डिक्लेअर केलं. ही आणि सर्व परिस्थिती बघितली होती. आता ज्यावेळेस तुम्ही देऊळबंद 1 बनवला त्यावेळेस प्रवीण तरडे सर हे तसे नौकेच होते आणि अशा वेळी निर्माता म्हणून कोणी रिस्क घेत नाही की अशा पद्धतीनं आपण जाऊया पुढे आणि सिनेमा करूया. त्यावेळेस नेमकं काय वाटलं की अशी रिस्क घेऊ तुम्हाला कशी वाटली? नाही काय झालं, खरं सांगतो काय, मला याच्यातलं काही नॉलेज नव्हतं. प्रवीण नाही नवीन होता. तो पण त्याच्याकडे बरेचसे स्क्रिप्ट रेडी होते. तो मार्केटमध्ये फिरायचा. आमचा एक मित्र आहे अमित भरतवंश म्हणून. हम्म. त्याचा एक मित्र निलेश कोंडाळकर आहे. हम्म. आणि ते मुरलीधर अण्णा मोळ आपले जे मिनिस्टर आहेत ते 10 दिवसाचं ते फेस्टिवल करतात ना. मग त्यांनी माझी ओळख करून दिली की असं असं आहे बा प्रवीण, चांगलं काम करतो. आणि मला हे देऊळबंद सिनेमा स्वामींवर बनवायचा होता. मग त्यांची माझी ओळख झाली. आम्ही सुरुवात केली की पहिले डॉक्युमेंटरी करू किंवा काय करू, असं एक विचार होत 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 त्याचं सिनेमात रूपांतर झालं. आणि त्याचा पण स्ट्रगल होता. आणि मी त्याच्यात बघितलं की हा सच्चा माणूस आहे, हा काय करेल. माझा बांधकाम व्यवसाय आहे. ठीक आहे बा, शेवटी शेवटी रिस्क घेतल्याशिवाय, कुठल्याही धंद्यामध्ये रिस्क घेतल्याशिवाय होत नाही. तर आपण करू. आणि स्वामी आहेत ना माग, मग काय विचार करायचा. स्वामींचा आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर त्यावेळी आम्ही सुरुवात केली देऊळबंद. जुली मॅम, तुम्हाला विचारायचं आहे 10 वर्षा पाठीमागे तुम्ही तेव्हा म्हणजे ही प्रोसेस सगळी देऊळबंधवांची बघितली असेल, काय तेव्हा फिलिंग होती किंवा काय तेव्हाच्या आठवणी आहेत जेव्हा देऊळबंद 1 बनत होता? मी खरं सांगते तर तेव्हा तर मी कॉलेजमध्ये होते. तर आम्ही सेटवर जायचो. तर आमच्यासाठी ही सगळी दुनियाच नवीन होती. ते हा. सगळं शूट, सॉंग सगळंच. तर एक ते स्टोरी, त्याच्यातली संकल्पना, एक अशी उत्सुकता, एक वेगळं असा आनंद आनंद वाटायचा आम्हाला खूप. आणि मग तो जेव्हा मोठ्या पडद्यावर बघितलं तर ते खूप अशी छान छान अनुभूती, छान फिलिंग अशी होती. मस्त वाटलं बघून एकदम. तेव्हा कॉलेजमध्ये होता. म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतो की मॅडम पेशाने आर्किटेक्ट आहेत आणि 10 वर्षानंतर मग देऊळबंद 2 बनवावा असं का वाटलं? 10 वर्षानंतर एवढा मोठा काळ गेला. नाही, काळमध्ये गेला ह्या कारणाने की पहिले तर हा. कोविडचे वर्ष गेले. मग मोहन जोशी सर आजारी होते. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो. आम्हाला स्वामी समर्थांच्या भूमिकेत सरांशिवाय दुसरं कोणी म्हणजे साजेसच वाटत नाही. हा. आणि दुसरं असं एक हा. कारण काय, प्रवीणनी पहिला देऊळबंद केला, हा. तो बिझी झाला. हो. आणि तो 2 त्यांचे- वर्षात एकच सिनेमा बनवतो. हो. मग त्याचा मुळशी पॅटर्न आला, सर सेनापती आंबेराव, धर्मवीर 1, 2, त्याच्यात तो बिझी झाला. प्रवीण सरांचे सगळे हिट सिनेमे चालू होते हा, तोपर्यंत. त्यामुळं आणि त्यांचा पण टाइम, मोहन जोशी सर आजारी, कोविड सगळंच एकत्र आल्याने तो टाइम गेला. आणि आम्हाला प्रवीण शिवाय करायचं नव्हतं. हा, ते तर हो. आहेच. आता त्याला म्हटलं ठेव, आता स्वामींचं काम करूया म्हटलं. हा. आणि थोडेसे काही गोष्टी असतात बिझनेसच्या वगैरे, त्याच्यामध्ये थोडस त्याच्याकडनं पण तो पण बिझी होता. हा. आता देऊळबंद ही फ्रँचायझी तर तुमचीच आहे, पण या व्यतिरिक्त तुम्हाला अशी इच्छा आहे का की आता फक्त देऊळबंद 1 आणि 2 हे 2च सिनेमे, पण याच्या व्यतिरिक्त वेगळे सिनेमे तुम्हाला बनवायची इच्छा आहे का? नाही, का नाही करायचं. बघा, हा एक देऊळबंद आहेत. आता मुलं पण आताशी आले आहेत, हा. त्यांचे पण विचार असतात. हा. त्यांना पण आपण फ्रीडम दिलं पाहिजे ना. हम्म. शेवटी स्वामींचं कार्य तर आपण करणारच आहोत. हम्म. देऊळबंद 11 पार्ट मी डिक्लेअर केलेले आहेत. हम्म. सामाजिक नवीन विषय घेऊन हम्म. ते करणारच आहे आपण. आणि आता नवीन पिढी आली तर आपल्याला पण काळाप्रमाणे बदलावं लागेल ना. बरोबर आहे. त्यांची काय इच्छा असेल ते करतीलच. पण तरी पण स्पेसिफिक म्हणजे दोघांनाही हा प्रश्न आहे की तुम्हाला कोणत्या विषयांवर चित्रपट बनवायला आवडेल? आता ते मला असं वाटतं की काहीतरी संदेश गेला पाहिजे. काहीतरी एक त्याच्यातनं सामाजिक संदेश असेल किंवा कोणताही एक असं म्हणजे फक्त मसाला सिनेमा नाही, एक काहीतरी त्याच्यातनं संदेश पण गेला पाहिजे. मसाला असेल तर सिनेमा अजून छानच होतो, पण एक संदेश पाहिजे त्याच्यात main. सर, आता देऊळबंद असेल किंवा देऊळबंद 2 असेल, तसा विषय बघितला तर देव आणि विज्ञान याच्यामधला एक तात्विक वाद आहे, या विषयावरती होता. विषय तसा वाटणारा हा कॉन्ट्रोवर्शियलच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही अशी एक हिंमत केली किंवा असा सिनेमा आणण्यासाठी.
पण तरी सुद्धा तुमचा अशा कुठल्या शक्तींवर विश्वास आहे का? आणि असेल तर असं काय घडलंय का तुमच्या आयुष्यामध्ये? नाही नाही साहेब, आपण कसं एक कर्मावर विश्वास ठेवतो. हम्म. शेवटी आपण काम करत राहायचं आणि पॉझिटिव्ह अँगलने काम करायचं. माझ्यात कधी निगेटिव्हिटी नसती. हम्म. आपण विल थिंक पॉझिटिव्ह, हम्म. हम्म. आणि पॉझिटिव्हने केलं तर ते काम सक्सेसच होतं ना. बरोबर. म्हणून आपण शेवटी ते कॉन्ट्राव्हर्सी वगैरे आपण याचा का विचार करत नाही, कारण की आपण कर्मावर विश्वास ठेवतो हम्म. हम्म. आणि जे काम करायचं ते मनापासून करायचं. बरोबर. त्यामुळे त्याला यश प्राप्त होतच ना. नाही पण आता काय होते सध्याच्या घडीला बघितलं तर असं मारधाडवाले सिनेमे, मसाला सिनेमे चालतात. मग अशा वेळी तुम्हाला आध्यात्मिक सिनेमा करू वाटतो, ही गोष्ट जरा वेगळी वाटते त्यामागचं. नाही हे बघा, मी स्वामी समर्थ सेवेकरी आहे. हम्म. मला ते वाटणारच ना. हम्म. आता ते तो एक आजकालची यंग पिढींना त्या गोष्टी आवडतात. अध्यात्म आणि हे थोडस त्यांच्या मनात असतो भाव, हम्म. पण ते कर्मावर विश्वास, स्वतःच्या आत्मविश्वासावर काम करतात. आजकालची पिढी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हम्म. हम्म. त्यांना हे असं छाचूगिरी म्हणा किंवा काय असं आवडत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे ते सरळ मार्गाने काम करतात. हम्म. आणि माझं स्वामींवर श्रद्धा आहे, त्याच्यातनं मग म्हणून मी त्या अध्यात्माच्या याने. पण सर तुम्ही समर्थ ग्रुपच्या माध्यमातून व्यवसायाच्या एका उंचीवर पोहोचलाय, बरोबर, राईट? आणि ते चांगलं सगळं चालू आहे दुकान आपलं. मग इकडं कसं काय ओळख वाटलं? नाही, पहिले मी सांगितलं ना तुम्हाला की मी सेवेकरी होतो स्वामी समर्थ. हा. स्वामींचं कार्य जगापर्यंत पोहोचवणं हा एक माझा एक उद्दिष्ट होता. हम्म. हम्म. आणि त्या दृष्टीने मी तो सिनेमाकडे वळालो हम्म. की यानेकरून एक सामाजिक विषय पण आपल्याला मांडता येईल हम्म. आणि त्याच्यातनं समाजाला पण एक संदेश देता येईल ना. हम्म. म्हणून ती आपली इच्छा होती. म्हणून आपण ते सामाजिक विषय घेऊनच आपण पुढे जातोय. बरोबर. ते देवाच्या तोंडून सांगितलं तर लवकर ऐकतात, ऍक्सेप्ट करतात बरोबर. प्रत्येक ऍक्सेप्ट गोष्ट. करतात. हो, हो, हो. पण त्यात आपण कुठल्या गोष्टी दाखवलेल्या नाहीये, कुठला हो. जादू टोना नाही, हो. कुठलं काय नाही. स्वामींच्या तोंडूनच सांगितलंय की कर्मावर विश्वास ठेवा ना. बरोबर. अगदीच अगदीच. देऊळबंद मॅडम खूप छान. पहिला देऊळबंद जो आहे तो गाजला. ऑब्विसली दुसरा देऊळबंद बनवताना काही ना काहीतरी दडपण असणार की, आणि एक जबाबदारी असते आणि एक लोकांनी अपेक्षेनं बघत असतात आपल्याकडे की आता हे काय करतात देऊळबंद. तर तशी काही भीती होती का? आणि कशा पद्धतीने तुम्ही हे देऊळबंदची निर्मितीची प्रोसेस घडली? अं, जेवढे पण लोक भेटतात ना असे कधी पण, म्हणजे हे मूवीच्या आधीच सांगते, देऊळबंद 1 साठी कोणी पण बघितलं ना की सांगायचं खूप छान सिनेमा आहे, आम्ही बघितलाय, खूप छान आहे, आम्ही टीव्हीवर जेव्हा पण लागतो तेव्हा बघतो, असं खूप सांगणारे भेटतात. जवळजवळ सगळेच सांगणारे भेटतात. तर मग एक मनात तो विश्वास पण होता की एवढे प्रचंड स्वामी भक्त आणि त्यांचं बळ आपल्या पाठीशी आहे. तर तो एक आनंदाचा पण क्षण आहे की एवढ्या सगळ्या लोकांनी बघितला, मराठी रसिक प्रेक्षक परत सिनेमाकडे वळतोय आणि म्हणजे चांगल्या भरघोस काय म्हणतात आपलं, खूप लोक चाललेत मूवी बघायला. हे खूप एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. दडपण म्हणलं तर असं एवढं नव्हतं, कारण की आपण म्हणतो प्रचंड स्वामी बळ पाठीशी, तर ते एक महत्वाचं. म्हणजे तुम्ही ईच अँड एव्हरी पर्सनला जर विचारलं भेटतात ना, अहो देऊळबंद 2 कधी येणार आहे? हा, सगळे रिक्षावाले घ्या, ड्रायव्हर घ्या, कुठं टॅक्सीमध्ये आपण कधी गेलो तर प्रत्येकाला आम्ही जनरल विचारत आहोत, देऊळबंद बघितला का? हो बघितला. आम्ही त्याचे निर्माते आहेत. खूप आवडतो त्यांना आम्हाला. खूप एक वेगळं वाटायचं, लवकर दुसरा काढा. नाहीतरी पण तुम्ही प्रवीण सरांना बॅटिंग करून दिली आणि तुम्ही कायम ग्राउंडच्या बाहेर राहिला, कायम प्रकाश झोतात कधी दिसला नाही. यामागची थॉट प्रोसेस काय? कारण कधी कधी काय होतं, प्रोड्युसरला सिनेमा हिट झाल्यानंतर यावंसं वाटतं कॅमेऱ्यासमोर जरा, पण तुम्ही खूप पाठीमागे राहिलात, तर यामागचं काय कारण आहे? नाही, कारण काय काय माहितीये का, कुठेही काम करताना आहे ना फ्रीडम दिला पाहिजे. आता देऊळबंद Creative 1 field चा मध्ये. आम्हाला अनुभव होता. देऊळबंद 2 करताना आता प्रवीणचे आणि आमचे रिलेशन असे काही प्रोड्युसर किंवा डिरेक्टर म्हणून नाहीये. इट्स जस्ट लाईक फॅमिली. आणि तो जे करेल तो चांगला करणार हे गॅरंटी होती आम्हाला. म्हणून आम्ही कधी त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफेरन्स केला नाही किंवा कुठल्या गोष्टीत असंच पाहिजे तसं पाहिजे असं कधी केलं नाही. जो करतो त्याला फ्रीडम दिलं तर त्याच्यातनं चांगलं प्रॉडक्ट होतं. कंट्रोल केलं तर होत नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही त्याला फ्रीडम दिल्यामुळे ते एक चांगले विषय म्हणजे देऊळबंद 2 ची निर्मिती झाली आणि
त्याने जे कलाकार असतील किंवा काय त्याचं सर्वांवर काम करण्याची त्याची खरंच सॅल्यूट आहे त्याला. तुम्हाला सांगतो जे काम करतो ना, आम्ही कधी कधी सेटवर जातो ना, तेव्हा जे काम करतो ना असे पोट तिडकीने करतो, म्हणजे त्याला 100% रिझल्ट मिळतो. हे अगदीच काय आता प्रवीण तरडे म्हटलं की एक ग्रँज्युअलनेस दिसतो की हे आता हे बजेट खूप लागणार आहे. आता असं असतं चित्रीकरणावेळी बऱ्याच गोष्टी खूप वाढीव वाढतात. अचानक एखादी गोष्ट पाहिजेच असा 8 तास असतो कधी कधी. अशा वेळेस बजेटच्या गोष्टींशी कशा झगडला तुम्ही? देऊळ बंद एकचा अनुभव सांगतो. हम्म. पहिले आमचं ठरलं बा एवढ्यात सिनेमा होणार, हम्म. 2,12,00,000 असं आमचं ठरलं. नंतर ते बजेट वाढलं, हम्म. ते आले एकदम. तेव्हा प्रणित पण होता, तर तो नाही आहे बिचारा. आणि प्रवीण आले माझ्याकडे, साहेब बजेट वाढलं. म्हटलं काय झालं? म्हटलं ठीक आहे. परत दुसऱ्यांदा आले, साहेब बजेट वाढलं. पण आता कसं आहे, आता स्वामींचं काम होतं. म्हटलं हे बघा काय जे होईल ते होईल, तुम्ही चांगलं काम करतायत. मला ते बजेट पेक्षा, आणि आम्ही काय केलं, पिठापूर, गोरखपूर, गाणगापूर, अक्कलकोट जागेवर जाऊन शूट केलं. हा. तर तो इतका मोठा प्रवास होता, 150 लोकांचं सर्व युनिट घेऊन जाणं येणं, त्यामुळे ते बजेटमध्ये फरक पडला. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही ना प्रवीणजी, काय टेन्शन घेऊ नका म्हटलं तुम्ही, जे काय होईल ते चांगलंच होईल. आणि बजेट जरी प्लस मायनस झालं तर त्याची तुम्ही चिंता करू नका, कारण की स्वामी आपल्या पाठीशी आहे म्हटलं. आणि त्या प्रवासामध्ये तुम्हाला सांगतो, देऊळबंद एकच्या आज 150 ते 200 लोक आम्ही घेऊन गेलो. कुठेही कोणी आजारी पडलं नाही, कुठेही गाडीला त्रास झाला नाही, आम्ही सुखरूप आलो. हे स्वामींचाच आशीर्वाद. चांगलं काम केलं ना साहेब, तर चांगलं त्याची प्रचिती येते. आता सिनेमाची कास्टिंग प्रोसेस मध्ये एक म्हणजे बऱ्याच सिनेमांमध्ये प्रोड्युसरचा हस्तक्षेप असतो की बाबा हेच पाहिजे, त्यांना एक 8 तास असतो असे. तसं काही तुमचं योगदान आहे का कास्टिंग मध्ये, किंवा निर्माती म्हणून तुमचा काही इंटरफरन्स राहिलाय का त्याच्यात? जास्त नाही, पण थोडंफार जी पहिल्याची टीम होती ना तीच हा. आम्ही जास्त पुढे कॅरी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड केली. तर जसं आता प्रसाद ओक ते श्रीपादची वल्लभांच्या भूमिकेत काय सुंदर दिसतात, वाटतंय. गजानन महाराजांच्या भूमिकेत ते वसुले. वसुले सर काय म्हणजे असे अगदी तेच असं समोर डोळ्यापुढे येतं. तर जसं आम्ही डिरेक्टर ऍक्टर असतो ना, तसं आम्ही डायरेक्टर्स प्रोड्युसर, आम्ही त्यांच्या विजन मध्ये पूर्ण सपोर्ट आणि विश्वास ठेवतो. आणि मोहन जोशी तर काय विषय नाही. मोहन जोशींनी जे काम केलंय ना किंवा काय, म्हणजे आणि ते आम्हाला हवेच होते. त्यांच्यासाठी त्यांचा एक किस्सा आहे, म्हणजे बराच काळ थांबला, त्याची काय गोष्ट आहे? नाही, त्यांना ते पॅरालिस झालं Paralysis होतं ना. झालं. मग आम्ही 1.5 वर्ष म्हटलं, प्रवीणजींना मी म्हटलं कसं आहे की पहिले ते पहिल्या 1 मध्ये तेच होते, 2 मध्ये आपण तर त्यांनाच घ्यायला पाहिजे असं मी त्यांना आग्रह केला होता. आम्ही त्यांच्याकडे गेलो. तर असं असं थोडं फिजिकली आहेत, पण थोडा वेळ लागल. प्रवीणजी म्हणे पाहिजे तेवढा वेळ घ्या, काही प्रॉब्लेम. जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आम्ही थांबलो त्याच्यासाठी. आणि ते सरांना पण सल्यूट आहे, त्यांनी स्वतःवर एवढं काम केलं, हा. म्हणजे पूर्ण सगळं बोलण्यापासून सगळंच तुम्ही त्यांनी. ऑन सेट बऱ्यापैकी जोशी सरांसोबत असणार त्यावेळेस, काय एनर्जी देतो तो माणूस? कारण नाही, खूप म्हणजे काय माणसाला किस्से काय आहेत का? अविश्वसनीय आहे त्यांचं जे त्या एज मध्ये जे काम करण्याचं ते जे हुरहुरी आणि भरारी ती अशी खूप एकदम मस्त करतात. त्यांना आता स्वामींचं काम केल्यामुळे तर आता असं हे झालंय, म्हणजे ते इतके तब्येतीने Energetic. एनर्जेटिक झालेत. अरे वा. आता आम्ही कुठेही जातो ना, ते लगेच तयार होतात. थिएटर चला, व्हिजिट्सला theater ते visit यायला ला तयार येतात. होतात, वेगळ्या सिटीज मध्ये इंटरव्ह्यूला असेल. तयार होतात. अरे वा. आय एम फिट. म्हटलं साहेब आपण 11 पर्यंत तुम्हीच पाहिजे. स्वामींची इच्छा काय. मध्ये त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये बोलले 4-5 पर्यंत राहील, पण म्हटलं असं नाही सर, आपल्याला शेवटपर्यंत स्वामी म्हणून तुम्हीच पाहिजे असं. सिनेमात आता आपल्याला इतरही महापुरुष दिसलेले आहेत, जसं की गजानन महाराज असतील, शंकर बाबा असतील, यांच्या पुढे गोष्टी येणार आहेत का, असा अनेकांना प्रश्न पडला. पुढे म्हणजे 3rd मध्ये म्हणता का? हा, पुढे येत राहतील असं का? 11 पार्ट करणार आहे आपण म्हणजे? नाही, आता कसं आहे, प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत. स्टोरी डिमांड प्रमाणे, स्टोरी प्रमाणे ते जसं सुचल किंवा प्रवीणजींना आम्ही बसून त्याच्यात ठरवतो बघ काय काय असं टेंटेटिव्ह राहणार. आता देऊळबंद 3 हा
बाहेर शूट होणार आहे. आता खरं म्हणजे आव्हान असणार आहे. त्या बाबतीतली तयारी सुरू झाली आहे का? किंवा तुम्ही कसे तयार आहे? आता खरी मजा आहे. कारण परदेशवारी घडणार आहे. राघव शास्त्री तिकडे अमेरिकेत सगळ्या गोष्टी घडणार आहेत. 11 करायचे म्हणजे करायचे. त्यात तर काही ते माघार नाही. माघार माझी तर माघारच नाही हां, त्याच्यामध्ये. हां. आणि प्रवीणला तर मी सांगितलं, की मी हां. तुझ्याशिवाय करणारच नाही. हं, हं, हं. आता 3ची तयारी चालू केली आम्ही. हं, आता हं. स्टेप बाय स्टेप एक-एक गोष्टी हं, हं, हं. कसं-कसं करायचं, काय करायचं, कास्टिंग कोण-कोण घ्यायचं. तर त्याचा चॉईस आहे शेवटी. त्याच्यामध्ये मी कधी इंटरफेरन्स केला नाही आणि करत पण नाही. हं. कारण का प्रत्येकाचे व्हिजन वेगळे असतात. ते व्हिजनला आपण ब्रेक देऊ नये असं मला वाटतं. बरोबर. त्याच्यातलं जे कॅलिपर आहे ते त्याच्यामध्ये आहेच प्रवीणमध्ये आणि तो जे करतो ते एकदम एक नंबर करतो. त्यामुळे आमची ती तयारी चालू झाली आहे. साधारण 1-1.5 वर्षामध्ये देऊळबंद 3 येईल असं वाटतं. देवबंद 2 बनवण्याच्या अगोदर असं वाटलेलं की 100 कोटी क्रॉस करेल, असं वाटलं होतं का? नाही वाटापेक्षा काय आहे म्हणजे कधी-कधी स्वतःवर जो विश्वास असतो ना, हं, म्हणजे सिनेमा चालणार. हं, पण त्या टप्प्यापर्यंत जाईल. हं. हां, हा बा 50 कोटी जाईल, 60 कोटी जाईल हां, असं वाटत होतं. हां, पण प्रेक्षकांनी आणि जो कंटेंट होता, हां. जो एक समाजाला एक शेतकऱ्यांना जी एक दिशा दिली, हं, याच्यात तो त्याच्या गतीने आता चाललाय आणि चांगला चाललाय. हं, 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 हं. आणि आपला माझं डे वन म्हणजे पहिलंच मी डिक्लेअर केलं होतं की याच्यातनं जे काही येईल ते म्हणजे माझ्या बायकोची आणि मुलीची इच्छा होती, माझ्या मुलाची इच्छा होती. याच्यातनं जे पैसे मिळतील आपल्याला ते शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी द्यायचे. वाह! हा स्वतःचा कॉन्फिडन्स होताच. ते आपल्याला करायचंच आहे. मग तो पिक्चर हिट होणार हे स्वतःवर कॉन्फिडन्स होताच. 100 कोटीपर्यंत जाईल हं. हे थोडंसं वाटत होतं. नाही या निमित्तानं तुम्ही नक्कीच विशेष भारतीच्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, की आता बरेच लोकं आश्वासनं देतात, की आम्ही असं करू, तसं करू. कसं काम आता ते आपलं होणार आहे पुढं त्याबद्दलही सांगा? नाही हे बघा आता मी एक जायका सोशल फाउंडेशन एक केलेली तयार. हां, हां. आम्ही फॅमिली मेंबरच आहोत त्याच्यामध्ये. या सिनेमातनं जो नफा मिळणार आहे, सर्व खर्च वजा जाता काय, हं, 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 शेवटी बिझनेस म्हणजे तसंच असतो ना. हं, तो आम्ही त्या जायका फाउंडेशनला देणार हं, आणि त्याच्यात नाही सर्व मुलांचे जे आता आम्ही त्याच्यामध्ये एक 7-8 जे जे हे काम करतात शेतकऱ्यांसाठी, हं, हं, म्हणजे नाम फाउंडेशन असतील किंवा राज देशमुखांची माणुसकीची चळवळ असेल, हं, ते हे गाणं म्हणून आहे आत्महत्याग्रस्त यांच्यासाठी काम करतो. अजून आमटेंची काही संस्था असतील विदर्भातली, मराठवाड्यातली, हं, अशा लोकांशी आम्ही टायप करणार आहे. हं, हं, मग तुम्ही लोक द्या, कारण का आम्ही ग्राउंड लेवल पर्यंत जाऊ शकत नाही, हं, हं, हं. माहिती नसतं ना. अगदीच, आणि अगदीच. मदत ही त्या 100% ज्याला गरज आहे त्याला पोहोचली पाहिजे, हं, 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 तर त्याचा अर्थ आहे ना. म्हणून हं. या लोकांकडनं जर आम्हाला काही आले प्रपोजल की या लोकांना मदत करा, तर आम्ही डायरेक्ट मदत करणार, अरे वाह! विचारणार पण नाही. अरे वाह! हां, राजू शेट्टी आहेत, शेतकरी संघटना आहे, हां. अशा बरंच आहेत. रविकांत तुपकर आहे तिकडे हो, बुलढाणा साईडला. बुलढाण्याचे आहेत. अजून बरेचसे लोक काम करतात याच्यामध्ये. अरे वाह! तर त्यांनी जर आम्हाला सांगितलं की यांना खरंच गरज आहे, कारण की ते रूट लेवलला काम करतात करतात. अगदी. आणि ते रूट लेवलला त्यांच्याकडनं आलं तर आम्ही डायरेक्ट त्यांना देणार. अरे त्याच्यामध्ये आम्ही कुठं करणार नाही. आता मी एक सुरुवात म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये हां. तर एक 8-10 दिवसामध्ये आम्ही 100 ते 150 मुलींना मोफत डबा चालू करतोय. अरे वाह! म्हणजे ज्या मुली पुण्यामध्ये शिकतायत, पुण्यामध्ये शिक्षा एमपीएससी साठी असेल, शेतकऱ्यांच्या मुली. यूपीसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी शेतकऱ्यांचे अरे वाह! त्यांचे पण असे संघटना आहे मुलांचे मुलींचे, हं. त्यांच्याशी आम्ही आता टायप करतोय. अरे वाह! खरं जे गरज आहेत त्याला ते त्यांनी आम्हाला नावं देत आहे आम्हाला ते, आणि त्या दृष्टीने आम्ही आता वाटचाल चालू करणार आहे. एक 8-10 दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट पण मिळेल. हां, हे काम आम्ही चालू केलंय. हां. म्हणजे केलं आणि आधी केलं आणि मग सांगितलं, म्हणजे याचा जो पैसा येणार आहे हा सर्व विनियोग आम्ही या पद्धतीने करणार. मॅम देऊळबंद 2 किंवा देऊळबंद हा सिनेमा पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहे. तुम्हाला असा पर्सनली काही स्वामी कृपेचा अनुभव आहे का? तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार किंवा काही एखादी
गोष्ट घडली आहे का की जिथं तुम्हाला स्वामी कृपेचा अनुभव आलाय? पहिले तर चमत्कारांवर विश्वास नाहीये, कर्मावरती विश्वास आहे. हम्म. आणि दुसरी गोष्ट, अनुभवपेक्षा अडचणी ही सगळ्यांच्याच आयुष्यात येतात किंवा कशा कुठल्याही कोणाच्याही येतात. हम्म. पण ते त्याला सामोरं जायला जे बळ मिळतं ना, हम्म. ते स्वामींचं बळ. हम्म, 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 तसं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. पाठीशी. हम्म. म्हणजे हे बघा, प्रत्येक जण त्याच्यातनं- बिझनेस मध्ये असतो, हो. व्यापारात असतो, प्रत्येकाला अडी अडचणी आहेत ना. हम्म, 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 हम्म. मग त्याच्यातनं काय आपल्याला, त्याच्यातनं इझिली पुढे आपल्याला मार्ग निघतो. मार्ग निघायला मदत होते. आणि ती एक ताकद मिळते ना आपल्याला. हम्म, 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 हम्म. देऊळबंद हा सिनेमा आत्ताचा जो आहे तो एक विशिष्ट संदेश आपल्याला देतो. शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून कसं लांब गेलं पाहिजे, कशा गोष्टी त्यातून पुढे आल्या पाहिजेत, आणि आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही गोष्टींमध्ये काम करताय. भविष्यात शेतकऱ्यांसारख्याच अजून कुठल्या वेगळ्या प्रश्नांवर तुमची काम करायची इच्छा आहे का, किंवा सिनेमा किंवा त्या तुम्हाला गोष्टी प्रकर्षानं आता समाजामध्ये दिसत आहेत की असे हे प्रश्न खूप गंभीर होत चाललेत, त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे? नाही, आता आपला जो तिसरा पार्ट येतोय तो आत्मनिर्भर भारत आहे. हा हा म्हणजे जे आपल्या देशातलं टॅलेंट बाहेर गेलंय परदेशात, हा आणि आपण परदेशात ते चांगल्या याला काम करतात, हा तर ते आपल्याला आपल्या देशामध्ये आणायचंय. ती एक सेवाच आहे ना. ज्या देशामध्ये आपण जन्म घेतलाय तर जे देशासाठी काही केलं पाहिजे ना. बरोबर. म्हणून आत्मनिर्भर भारत आपलं त्याचं टॅगच आहे ना. हा देऊळबंद 3 आत्मनिर्भर भारत. अच्छा. जसं आता परीक्षा देवाची होती 2ला, तसं आता- आत्मनिर्भर भारत, हा की त्यांनी येऊन देशासाठी काहीतरी काम करा- करावं. करावं. जे आपण म्हणतो ब्रेन ड्रेन, हा. इंडिया सोडून बाहेर दुसऱ्या देशांसाठी जे मोठ्या लेवलवरती कामं करतात. सो हा. आपटे येऊन आपल्या कंट्रीसाठी जास्ती आपल्या कंट्रीला मोठं करू शकतात, असं तो विजन आहे. देऊळबंद 3चा पोस्ट क्रेडिट सीन जेव्हा थिएटरमध्ये लागला त्यानंतर लोक खूप प्रचंड असे म्हणजे ते सीन खूप व्हायरल झाला, तुम्ही बघितलं असेल कदाचित. तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचल्या का 3 बद्दलच्या? कधी चालू होतंय विचार? आम्ही जेव्हा थिएटर व्हिजिटला जातो ना, देऊळबंद 3 लवकर आणा, अरे, इमिडिएट आणा, कारण का त्याच्यात काश्मीर आहे. राघव शास्त्री. राघव शास्त्री रिटर्न येत. आता महाराज तिथं भेटणार अमेरिकेमध्ये, कारण का त्यांनी वेलकम केलंय, तुम्ही अमेरिकेत या महाराज म्हणून. त्यामुळे आता लोकांना उत्सुकता लागली की देऊळबंद 3 कधी येतो आणि काय बघायला मिळतं आता नवीन. देऊळबंद 2चे निर्माते म्हणून तुम्ही दोघेही, जेव्हा आता अनेकांना सांगायची गोष्ट म्हणजे बाप लेकाचं जो नातं आहे तुमचं, आणि दोघंही जेव्हा एकत्र देऊळबंद 2चे निर्माते म्हणून बाहेर पडता, काय फिलिंग असते? फिलिंग म्हणजे किती, म्हणजे आता असं जेव्हा एक्सप्रेस 100 पण नाही कोटीला करता जेव्हा येते ते, पडतं ना असं ते. भारावून टाकणार आहे सगळं. हा ना? आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा म्हणजे पिक्चर आपण सिनेमा बघतो ना साहेब, हम्म. म्हणजे स्वामी जेव्हा आशीर्वाद देतात ना, भरभरून देतात. फिलिंग एवढं हे होतं ना की आपण जे केलंय त्याचं फळ स्वामींनी आपल्याला दिलंय. खूप मोठं feeling प्रोसेस आहे. मधले काही किस्से असतील तुम्हाला असे काय आठवत आहेत? नाही बघा, किस्सेपेक्षा कसं आहे, प्रत्येक ठिकाणी अडचण येते साहेब. कुठल्या रिमोट एरियात तिकडे शूट करणं, कारण ते हा, जे सगळं live देऊळबंद location. 2 जे झालेलं आहे, Live तो जो location. सुरुवातीचा प्रवास आहे तो तर खूप डेंजर आहे. हो. जंगलातून, होडीतून. बोटीत लाईव्ह लोकेशन सगळे. खूप लाईव्ह लोकेशन हे करणं हे काही सोपं काम नाही साहेब. आपण दिसतो 3 तास पडद्यावर, पण त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ना ते फार मोठे आहेत. म्हणजे प्रवीणजी असेल, त्याचं ते पिट्याबाई म्हणतात तो परदेशी असेल, विनोद वनवे असतील, विशाल चांदणे असतील, ते दीपाली असेल, यांनी जे त्यांचे कष्ट बघितले ना साहेब, फार एकदम बघण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला काय, आम्ही काय इंटरफेरन्स करत नाही, याच्यामुळेच कळत नाही की चांगलं व्हावं याच्यासाठीच ना. आणि प्रवीणच्या कामाबद्दल तर काय विषयच नाहीये. आता जे तुम्ही स्वप्न उराशी बाळगले 11 भागांचं, ते तर दिसताना सोपं नाहीये नक्कीच. ते खूप लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. आता यासाठीची प्रिपरेशन अनेकांना जाणून घ्यायची की आता कसं असणार आहे, किती किती दिवसांनी सिनेमा येत आहेत, एक तर जाहीर झालेलाच आहे. तर आता या 11 सिनेमांची कशी प्रोसेस असेल पुढची? नाही, आता 11 सिनेमे करायचे, साधारण 1-1.5 वर्षात एक सिनेमा
येईल असं वाटतंय. अच्छा. कारण काय प्रवीणला पण आता मुळशी पॅटर्न 2 करायचे आहेत. हा. आता तो संपल्यानंतर देऊळबंद लगेच चालू होणार. हम्म, हम्म. मागचा देऊळबंद एक एक आम्ही तुम्हाला गोष्ट म्हणजे पटणार नाही किंवा माहिती नाही, आम्ही 4.5 महिन्यात शूटिंग चालू करून रिलीज केलं होतं. अच्छा. 4.5 महिन्यात फक्त. विथ शूट विथ पूर्ण. शूट आणि तो पण परिक्रमेचा सगळा शूट सगळं करून करून तारीख डिक्लेअर केली होती. 24 फेब्रुवारीला काहीतरी चालू केलं होतं. वेल मॅनेजमेंटचं उदाहरण आहे actually. नाही तेव्हा तर नवीन होतो. नवीन होतो मी आम्ही. कसलं तरी सुद्धा 4.5 प्रवीण महिने. movie. प्रवीण आणि प्रणित ते नवीन होते. हा. त्यांचा पहिलाच सिनेमा. हा. पण झालं ते 4.5 महिने. 24 फेब्रुवारीला चालू केलं आणि 29 जुलैला काहीतरी रिलीज केलं गुरुपौर्णिमेला. हा. म्हणजे गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय साहेब नाही, ते 4.5 occasion महिन्यात पण मला छान सांगा निवडलं गेलं, गुरुपौर्णिमा. आजपर्यंत कुठला मराठी सिनेमा झालाय का? हम्म. म्हणजे शूटिंग चालू करून रिलीज करणं एवढं सर्व प्रोसेस. हम्म. आणि तुम्हाला सांगतो सेन्सर तर आदल्या दिवशी आला. हम्म. म्हणजे कुठला देऊळबंद 1चा होय. एवढं उद्या प्रेशर release मध्ये होता. करायचं. हा म्हणजे एवढं फास्ट झालं ते, पण ते झालं ते. सेन्सॉरला काही अडचणी आल्या 2 ला किंवा 1 ला? नाही थोड्याफार आता ते असतात ना, हा. त्या ज्या नॉर्मल प्रोसेस मधले होते ते येतात, ते अच्छा. करेक्शन केलं कोण जातं त्याच्यात. आता देऊळबंद 2 मध्ये ना स्नेहल मॅडमांनी खूप अख्खा सिनेमाच म्हणजे हो. ग्रॅप केलाय पूर्ण. काय तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटतंय किंवा कसं तुम्ही त्यांच्या कामाकडे बघता किंवा आता जबरदस्त एकदम. त्यांचे डोळे तर काय असे बोलके, म्हणजे प्रत्येक सीन मी स्वतः दरवेळेस बघितलं की रडते. म्हणजे ते जे सीन आहेत ना काही काही ते असे अगदी मनाला आणि भिडणारे, कारण ते तसे वाटतात, कारण असं वाटतं की आपण खरंच ते जगतोय तो सीन. तेवढं रिअल ऍक्टिंग आणि तेवढं खूप सुंदर काम केलंय. हम्म. आणि त्यांचे पण आता मोठी भूमिका होती. हो. आणि म्हणजे त्यांच्यामधली जी कला होती ती इतक्या दिवस का लपली होती तेच कळालं. हम्म. देऊळबंद 2च्या माध्यमातून आज ते एवढा मोठा रोल केला हम्म. आणि एवढं छान केलं ना, तुम्हाला सांगतो ईच अँड एव्हरी पर्सन त्यांच्यावर खूप खुश आहे, खूप खुश आहे. हम्म. म्हणजे भूमिका आहे ना, म्हणजे त्या कॅरेक्टरला त्या शोभणारे होते एवढंच हो, तुम्हाला अगदीच, सांग. अगदीच. 100% दुसरं कोणी नसतं चाललं त्या तुम्हाला. कॅरेक्टरचं ते डायलेक्ट त्यांनी कसं पकडलंय अगदीच, म्हणजे एकदम परफेक्ट, खूप छान, मस्त आहे म्हणजे अगदीच. देऊळबंद 2 बनवताना आव्हानं काय होती? नाही आता काय झालं, आपल्याला देऊळबंद हा शेतकऱ्यांवर होता ना. मध्ये काय झालं माहितीये का, शूटिंग चालू करताना मध्ये मागच्या वर्षी ओला दुष्काळ पण झाला बघा, पाऊस खूप पडला. हो. त्यामुळे मध्ये काय झालं, आमचे 5-6 महिने ब्रेक झाले. हम्म. मग ते ब्रेक झाल्यानंतर काय करायचं, तो आम्हाला शूटिंग थांबावं लागलं ना. आणि आव्हानं तसे फार मोठे नव्हते, म्हणजे आमच्या मागे फार नॉमिनल होते आणि त्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो. फक्त काय इंटिरियरला तुमचं शूटिंग होतं, बोर असेल, पानशेत असेल, महाबळेश्वर असेल, नाशिक असेल. आता काय सर्व सिस्टीम चांगले असल्यामुळं आणि त्यामुळे आम्हाला इझी झालं, तसे काय फार आव्हानं नाही आले त्याच्यामध्ये. अच्छा. आणि विशेष आहे की देऊळबंद 2 ला फारसा PR पण करण्याची गरज पडली नाही. बरोबर आहे. माउथ पब्लिसिटीवरती लोकांनी ते खूप महत्वाचं आहे. आता वर्ड ऑफ माउथ वरती मूवी चालतो. खूप म्हणजे जनरल आणि बघितलं. आम्ही गेला कधी 21 मे स्वामींचावर गुरुवार. सिनेमा गुरुवारी. रिलीज कधी होता? शुक्रवारी होता. हो. आम्ही गुरुवारी सकाळी 6 वाजता पहिला शो लावला. पहिला show, ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताला. सकाळी 6 6ला फर्स्ट शो होता सकाळी. मी स्वतः जाऊन पूजा केली आणि सुरुवात केली स्वामींच्या फर्स्ट शोला आम्ही स्वामींचा फोटो तिथे त्याची पूजा केली, प्रोजेक्टरची आता पूजा मराठी केली. सिनेमा प्रोजेक्टरची म्हटलं ना, पूजा केली हा. आणि गुरुवार असं पहिला- सकाळी 6 वाजता. असं कधी होत नाही. कधी होत generally. नाही. कधी होत नाही. जनरली होत नाही असं कधी. आता मराठी सिनेमा म्हटलं ना की थिएटर ही एक लई मोठी भूम झाली आहे. निर्माता म्हणून तर अनेकांना या गोष्टीशी झगडावं लागतं की थिएटरसाठी मारामार. हिंदी सिनेमे खाऊन टाकतात मराठी सिनेमांना, अशी एक आता म्हणजे भरपूर तुम्ही सगळीकडे चर्चा ऐकली असेल. पण देऊळबंद 2च्या बाबतीत वेगळं चित्र आहे की थिएटरवालेच मागे लागले आमच्या बरोबर आहे ना. साहेब कंटेंट असेल तर बघा, बिझनेस आहे शेवटी. थिएटरवाल्यांना चांगला बिझनेस मिळाला आणि चांगलं जर सगळीकडे फुल चालले तर ते ऑटोमॅटिक लावणारच ना सिनेमा. बरोबर, अगदी.
आणि आणि आम्ही प्रेक्षकांचा थडानींना कल काम पण दिलं होतं ए फिल्म ए फिल्म्स थडानी सर पण एक म्हणजे नंबर साहेब, म्हणजे त्यांनी जबरदस्त. Distribution. Distribution. डिस्ट्रीब्युशनचं काम त्यांच्याकडे होतं. म्हणजे परफेक्ट एकदम ते. एकदम गावागावांमध्ये आता सिनेमा मला पोहोचवला. वाटतं 5वा आठवडा आहे, राईट? हो बस. Yes. आता 5व्या आठवड्यात महाराष्ट्रात किती ठिकाणी सिनेमा सुरू आहे? आता साधारण मला वाटतं 500-550 ठिकाणी चालू अरे बाप, हो. आणि शोज अराउंड 1000 1000 शो हा. 5व्या आठवड्यामध्ये. हो. नाही, खरंच मराठी सिनेमाच्या हा, म्हणजे बाबतीत 2 अभिमानास्पद गोष्ट आठवड्यानंतर आहे. फार त्याचं हे होतं, पण आता काय साऊथला कसं होतं की साऊथला म्हणजे माझा सिनेमा असला तरी हा प्रमोशन करायला येतो, तो प्रमोशन. मराठीच्या बाबतीत तसं फारसं बघायला मिळत नाही. पण देऊळबंद 2च्या बाबतीत असं काय अनुभव आहेत का? अनेकांनी सजेशन्स दिलेत, मराठी सिनेमासाठी उभे राहिलेत लोक, अशा काही गोष्टी आहेत का? नाही बघा, आता आमच्या मागं कोणी नव्हतं, आम्ही स्वतःच होतो. हा, बॅनर नव्हता महत्वाचा. आमच्याकडे बॅनर नाही, हं. कुठले कॉर्पोरेट कंपनी नाही किंवा कुठली मोठी चॅनल चॅनल नाही आमच्या मागे. हं. पहिलं पण आम्ही तसंच केलं होतं ना. पहिल्यामध्ये तर अनुभव होताच, म्हटलं आपणच आपलं करू, हं. काय जे होतील ते बघू म्हटलं. आणि सुरुवात चांगली झाली ब्रह्ममुहूर्तावर. हं. आणि म्हणजे मागं वळूनच बघितलं नाही. म्हणजे जी आज घोडदौड चालली किंवा ज्या लेवलला चाललाय सिनेमा, हं. आता 93-93 कोटीपर्यंत पोहोचलोय. हं. लवकरच 100 कोटी आम्ही टप्पा ओलांडणार, हं. 100% ओलांडणार. प्रवीण तरडे सोडून दुसऱ्या दिग्दर्शकासोबत काम करायची जर तुम्हाला वेळ आली तर तुम्ही करू शकता का? नाही, कसं आहे, आता प्रवीणचं आणि माझं नातं वेगळे, खरं सांगतो तुम्हाला. हा. म्हणजे जस्ट लाईक भाऊ आम्ही हा, असं मानतो family एकमेकांना, relation. जस्ट लाईक फॅमिलीच. म्हणजे माझी तर इच्छा त्याच्याबरोबरच करण्याची राहील आणि मी त्याला कायम तेच सांगतो, करल तर तुझ्या बरोबरच करल. हा, म्हणजे आता देऊळबंद मी त्याच्याशिवाय करणारच नाही. हा. पण आता भविष्यात काही मुलांच्या काही वेगळ्या इच्छा असतात, काही वेगळं बनवायचं असेल हा. तर ते त्यांचा चॉईस राहील, ते बघतील. असं वटवृक्ष एंटरटेनमेंटला कुठं बघताय भविष्यात? मल्टिपल मूवीज, म्हणजे एन नंबर ऑफ मूवीज, आणि प्लस वी आर हॅव्हिंग आता एंटरटेनमेंट शोज येतात, डिवोशनल, फोक म्युझिक, त्या लाईन्स वरती शोज पण येतात. अरे हो, आता ते ट्रेंड आहे खूप. फोक म्युझिकला चांगले दिवस आले, तिकडं तुमचा शिफ्ट होण्याचा शिफ्ट नाही, ऍड. Ad. येस. थँक्यू. देऊळबंद मधून तर नाही शिफ्ट होणार, मी तर नाही होणार. म्हणजे माझा Shift तर नाही होणार. फोकस तर तो ऍडिशन होणार, शिफ्ट नाही शिफ्ट होणार. नाही होणार. काय नवीन नवीन गोष्टी आता. स्वामींचं युनिव्हर्सच आता होईल मला हा, वाटतं. नाही, हा, करायचं 11 भागांचं. 11 भागांचं करायचं. स्वामींना तेवढीच प्रार्थना करतो, माझ्याकडनं तेवढं काम करून घ्या. 11 हा, सिनेमा. एवढीच इच्छा आहे की स्वामींनी आपल्याकडनं 11 पाठ करून घ्यावे. हम्म. कारण की प्रवीण आहे 11 तारीख आहे जन्मतारीख, हा. माझी 11 आहे अरे बापरे. आणि आम्हाला हा 11 coincidence भाकर आहे का नाही माहितीच नाही. कारण की ते सर्व जुळून आलेलं आहे. हम्म. म्हणजे या गोष्टी जुळल्याशिवाय होत नाही ना. बरोबर. आणि काय मनातली इच्छा असती ती पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो आपण. खरं तर 100 कोटीचा टप्पा पार केल्यानंतर प्रमोशनची गरज नसते, पण तरी सुद्धा तुमच्या मते निर्मात्याच्या दृष्टिकोनातून अजूनही जे कोणी राहिलेत बघायचे त्यांनी का बघावा देऊळबंद 2? हे बघा, माझं डे 1 ला काय होतं की याच्यातनं आलेला सर्व नफा मी शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी देणार आहे. मी हा का बघावा म्हणतो, याच्यात तुमचा पण खारीचा वाटा आहे. कसं की तुम्ही जे तिकीट का आणणार, हेच पैसे आपण परत शेतकऱ्यांना देणार आहे ना. का बघावं, याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे. म्हणजे नुसतं असं सिरियसली नाही ना कुठला सिनेमा, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. हसणं आहे, सिरियसनेस आहे, एक वेगळा संदेश जातो, मनातली निगेटिव्हिटी जाते त्याच्यातनं. हा सिनेमा बघण्याचं कारण काय की उद्या आपल्या कोणावरही काही परिस्थिती येऊ शकते, परिस्थिती सांगू शकत नाही ना आपण. तर याच्यातनं मनातली निगेटिव्हिटी जाते. सिनेमा बघितल्यानंतर माणूस पॉझिटिव्ह होतो. आणि आपल्याला हे सामाजिक काम करायचंय. शेवटी जे तुम्ही तिकीट काढलं तेच आपण परत देणारच आहेत ना, त्यामुळे तो काही विषयच नाही त्याच्यामुळे. म्हणून ते सर्वांनी बघावं, फॅमिली सहित बघावा. मी तर म्हणतो फॅमिली सहित बघण्यासारखा पिक्चर आहे. तेव्हा त्याची डेप्थ कळेल की काय बा सिनेमामध्ये. आता बऱ्याचदा काय होतं की सिनेमातून, नाटकामधून फक्त एखादा सामाजिक प्रश्न मांडला जातो, दॅट्स इट, संपलं.
पण देऊळबंद 2 मध्ये त्या प्रश्नावरची उत्तरं उत्तरं. दिली गेली आहेत. Correct. ही उत्तरं आज अनेक शेतकऱ्यांना भेटतायत की बाबा आत्महत्या हा एकच पर्याय नाहीये. नाही शेतकऱ्याला देऊळबंद किंवा या सिनेमामधून शेतीचे वेगळे मार्ग सापडले. अनेक गोष्टी आहेत, म्हणजे खूप छान गोष्टी, म्हणजे मी काही काही टिपलेल्या ज्या आहेत त्या मला प्रचंड आवडल्या, की शेतकऱ्यांना शेतीचा अभ्यासच जास्त करायचा नाहीये. आणि त्यामध्ये त्या गोष्टी सांगितल्या की स्वामी सगळी पुस्तकं घेऊन बसलेत वाचायला. किती ग्रेट थॉट आहे. बरोबर. आणि चांगलं आहे, सामाजिक जाणीव जपावी आणि सिनेमा झाल्यानंतर तुम्हाला असं वाटावं की ह्या शेतकऱ्यांच्या मुलींसाठी बाबा यातला खारीचा वाटा जावा. आता बऱ्याच निर्मात्यां एकतर खरं तर देऊळबंद 1, देऊळबंद 2 हा तुमचा तसा दुसरा सिनेमा आहे. कदाचित तुम्हाला वाटलं असतं की हा सगळ्यांना पाहावा पण घ्यावा, पण तुम्हाला एक सामाजिक जाणीव कशा पद्धतीनं हे, म्हणजे ह्याला काय तुमचा वारसा आहे, पार्श्वभूमी आहे, की एक तुमचीच थॉट प्रोसेस तयार झाली की नाही आपल्याला हे करायचं आहे? नाही, माझीच थॉट प्रोसेस होती नाही हा. की हे आपल्याला करायचं आहे आणि एक सामाजिक संदेश द्यायचा होता. हा हा सिंपल आहे ना, की आपण कसं होतं, जेव्हा सिनेमा बघतो ना, याच्यातनं लोक लगेच ताबडतोब अनुकरण करतात महत्वाचं ते आणि सिनेमा- स्वामींनी सांगितलं तर ते लवकर करतील. म्हणजे मनातली निगेटिव्हिटी निघून जाते ना माणसाच्या, तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुम्हाला काळाप्रमाणे चालत लागेल ना साहेब. शेती आधुनिक, वाचन हे करावंच लागणार आहे ना. जर तुम्ही ते केलं तरच त्याच्यातनं आपण बाहेर पडू. आणि वडील नेहमी म्हणतात, पप्पा नेहमी म्हणतात की आपण ज्या समाजात राहतो आपण त्या समाजाचं एक देणं लागतो, तर ते आपण दिलं पाहिजे परत. सो ते एक मेन असतं थॉट प्रोसेस मध्ये की आपल्याकडे आहे पण ते आपण दिलं पाहिजे. तुम्ही सामाजिक वारसाबद्दल बोललात, तो सामाजिक वारसा आम्हाला आमच्या आजोबांकडनं आला, पप्पांच्या वडिलांकडं. ते कोपरगावातले खूप मोठे समाजसेवक होते. कोपरगाव म्हणजे तालुक्यात ट्रेन थांबायची नाही, तर त्यांनी एक दिवशी लाल कपडा घेऊन ट्रेन समोर उभे राहून फडकवलं आणि ट्रेन त्या दिवशीपासून तिथे थांबायला लागली. अरे वा. कमलापती त्रिपाठी होती, पुणे जम्मू-तावीची ट्रेन होती हा. जी कोपरवाल थांबणार होतं. एकदा ते दर्शन राहावे शिर्डीला, त्रिपाठी म्हणून रेल्वे मिनिस्टर. वडील खूप समाजसेवा, नगरसेवक होते. इंदिरा मिठाई चालू केली होती त्या काळामध्ये, ते आज तक चालू आहे. नाना पाना तोटा दिवाळीची. आणि त्या जम्मू-तावीला मी झेंडा दिलाय तेव्हा थांबले. तेव्हा ती मला वाटतं मी तेव्हा काहीतरी 7वी 8वीत असेल, 76 77 काय त्याची गोष्ट असेल. म्हणजे एक वारसा आम्हाला तिकडून लाभलाय समाजसेवेच्या वडिलांकडनं. माझा भाऊ पण नगरसेवक होता. अच्छा. म्हणजे हे थोडेस बॅकग्राऊंड आहेत. आणि आम्ही काय वाणी समाजात जन्म घेतला, म्हणजे वाणी आम्ही काही कधी कोणाशी वाद नसतो, काय नाही. एक सेवा करणं हे आमचं कामच आहे. ही समाजसेवा म्हणजे शेवटी कुठून तरी यावं लागते ना. बरोबर आहे, नाही तर वारशाशिवाय होतच आलेली नाही. आहे, असं आहे. मॅडम, तुम्हाला विचारायचं आहे मला की एक तरुण म्हणून, शहरातला राहणारा तरुण म्हणून, एक तुम्ही ह्या सामाजिक प्रश्नांकडे जेव्हा बघता तेव्हा तुमचा काय दृष्टिकोन असतो अशा प्रश्नांकडे बघताना? मला पहिले तर विचार येतो की आपण ह्यांना मदत कशी करू शकतो. म्हणजे आपण त्या जागी असतो तर आपण आपल्याला काय वाटलं असतं आणि आपण त्यांना मदत कशी करू शकतो, कशात त्याच्यातनं सोल्युशन निघू शकतं. आता मी कॉलेजमध्ये असताना ना एक छोटा किस्सा आहे की कॉलेजला ग्रुपवर मेसेज येतात की अंध विद्यार्थ्यांसाठी पेपर लिहायला कोणी म्हणजे मिळेल का. तर मी स्वतः पेपर लिहायला जायचे त्यांचं. कोणतरी शिकलं तर त्याची प्रगती होईल, कुठे ना कुठे जॉब करू शकेल, काही करू शकेल. तर मी त्या अंध विद्यार्थ्यांचे पेपर सुद्धा लिहायला जायचे. म्हणजे कॉलेज सोबत मी तेही करायचे. आमची पण एक्झाम सेम टाइम असायची पण मी तरी जायचे. मी तेव्हा पण तेही करायचे. सो तेच फिलिंग की आपल्याकडे डोळे आहेत त्यांच्याकडे नाहीयेत, ते शिकतायत, सगळं ग्रास्प करू शकतायत. स्वतःला त्यांच्या साच्यात टाकून बघतो अगोदर बाबा काय फिलिंग असेल त्यांची. अगदीच अगदीच. स्वामी भक्ती तर तुमच्या आईकडूनच आलेले, तुमच्या आजोबांकडून वारसा आलेला आहे आणि ते सगळं असं एकत्रित येऊन तुम्हाला ही गोष्ट करायची संधी मिळते, हे खूप म्हणजे वेगळी एक्स्ट्रॉर्डिनरी फिलिंग आहे. आता तुमचं आणि प्रवीण सर, स्नेहल मॅडम सोबत एक घरगुती रिलेशन बनलं असेल नाही का? हो.
कंटिन्यू असतात तुमच्याकडं तसं? नाही येतच जातात. मी येतात गप्पा मारायला बोलवतो त्यांना. हा. मला काय कंटाळा आम्ही 3 आणि प्रवीण सर असे प्रचंड हो. एनर्जेटिक माणूस, हो, फुल ते- एंटरटेनिंग. म्हणजे रात्र पूर्ण पाळायची. तुम्हाला मी एक त्यांचा किस्सा सांगतो. मला कोविड काळामध्ये साहेब मी 1.5 लाख लोकांना जेवण घेतलं. किती? 1.5 लाख. रोजचे 7 ते 8 हजार डबे मी द्यायचो. आमचं गीताई मॉल म्हणून आमचे पार्टनर आहे श्याम शेंडे म्हणून तिथून पौड रोडला हम्म. 7 ते 8 हजार डबे रोज आमचे तिथून जायचे. 1.5 लाख लोकांना आम्ही कोविड काळामध्ये हे केलं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते की नाशिकला द्राक्ष तयार होतात, पुण्यात आणायची सोय नव्हती, आंबे कोकणात येतात. मी आंबे त्या कोविड काळातलं सांगतो साहेब तुम्हाला. हम्म. आंबे कोकणात आणायचो, तिथं सेंटरला, तिथून आंबे नाशिकला पाठवायचो. बर. म्हणजे लोकांना कसा रोजगार दिला तुम्हाला सांगतो. आंबे तिकडून विकायचे, ती गाडी एमटी नाही तिथून द्राक्ष ते पुण्यात आणायचे, हा म्हणजे इकडून आंबे हा. तिकडून द्राक्ष द्राक्ष. आणायचे आणि इथं कॉस्ट टू कॉस्ट लोकांना द्यायचे. त्यात बरेचसे लोकांना 2 रुपये मिळाले पण ना शेवटी. हा. घरपोच पोहोचवणे, सोसायटीमध्ये पोहोचवणं, हे काम मी त्या कोविडच्या काळामध्ये केलं. हा. मी कांदे सुद्धा विकले साहेब. नाशिकचे कांदे पुण्यात येऊन इथं कांदे सुद्धा विकले, सेवा म्हणून. भाजी पण यायची, variety, भाजीपाला वेगवेगळी, सुद्धा. सगळं यायचं. तेव्हा लोकांना मिळायचं नाही ना कोविड हो, काळामध्ये. अगदी अगदी. आम्ही सेंटर तिथे ठेवलेलं होतं, तिथे सर्व गोष्टी मिळायच्या. पीक कोविड मध्ये म्हणजे जेव्हा सगळं बंद कोविड होतं. मध्ये तर कोविड मला झाला होता. हा. तुम्हाला तो खूप किस्सा आजारी होते. सांगतो. मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला झोपच यायची नाही. प्रवीणशी मी तुम्हाला सांगतो रात्र रात्र बोलायचो. म्हणजे 1-2 नंतर ते 5-5 वाजेपर्यंत माझ्यासाठी जागे राहायचे. मी झोपल्यानंतर ते झोपायचे. हे बॉन्डिंग उगाच येत नाही हो साहेब. फॅमिली बॉन्डिंग का झालं? एकमेकांना संकटाच्या काळी मदत करणं किंवा काय ते त्याच्यातनं तुम्हाला- म्हणजे तसं तुमचं निर्माता दिग्दर्शक हे नातं नाही. नातंच नाही, नाही. खरं नाहीच आहे. आज आम्ही बाहेर गावी कुठे गेलो, आता नागपूर ते पार खानदेश दौरा, विदर्भ दौरा करून आलो, आम्ही एकाच रूम मध्ये जाऊ, वेगळी नाही. वा. म्हणलं, अरे तुझ्याशिवाय मला करमणार नाही आणि मी एकटा राहणार नाही. नाही प्रवीण तरडेंसोबत करमणार नाही असं होऊच शकत होऊ नाही. शकत नाही, होणारच नाही. खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे कोविडच्या काळात तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे हे फार गरजेचं आहे. मित्र का असावे यासाठीच असावे. स्नेहल आपल्या मॅडम मित्राची म्हणतात, टीम घेऊन का काम करतो? हा, कधी रात्री बोलवलं तरी येतं ना. दुसरे येतील का? हा. नाही येणार ना कोणी. मी आज त्याच्याबरोबर फिरलो पहा, नागपूर पासून सर्व दौऱ्यामध्ये मी होतो. हम्म. पहाटे 3-3 पर्यंत झोपायचं नाही आम्ही. प्रवास कंटिन्यू. म्हणजे एक दिवशी आम्ही 7-7 शो अटेंड, वेगवेगळ्या गावामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रवास करायचो. कधी कधी जेवलो सुद्धा नाही आम्ही, तुम्हाला सांगतो. वडे पावर ही गाडीत परिस्थिती आहे. खाता येईल असं. गाडीत खाता येईल असं, थांबायचं नाही. एक दिवस निघालो नागपूरवरनं अमरावती, हम्म. अमरावतीवरनं अकोला, अकोल्यावरनं शेगाव, शेगाववरनं रात्री 10:30-11ला जळगावला पोहोचलो. शो होता रात्री 9चा, आम्हाला पोहोचायचं होतं. ते सर्व प्रवास करून रात्री तिथं शो अटेंड केला. पहाटे 3-4ला झोपलो. सकाळी जळगाव ते अंमळनेर हम्म. हा पहिला शो अटेंड केला. अंमळनेर ते एरंडोल दुसरा शो, एरंडोल ते पाचोरा तिसरा शो, पाचोरा ते चाळीसगाव चौथा शो, पाचोरा ते धुळे 6वा शो आणि नंतर मालेगाव रात्री 11:30-12. आणि मालेगावचा शो अटेंड 12:30-1ला करून 4 वाजता नाशिक. मग दुसऱ्या दिवशी नाशिकचे शो, शिर्डी, कोपरगाव माझं गाव, हम्म. आणि कोपरगावनं परत लोणी, हम्म. रात्री 4ला घरी. अरे एक बापरे. एक दिवसात एवढं काम करणं सोपं नाहीये. त्यांच्याकडून ऊर्जा मिळत असेल का? ऊर्जा म्हणजे विचारूच नका. झोपून द्यायचं नाही. मला म्हणायचं बघा व्हिडिओ, हा निर्माते झोपले अरे म्हटलं जागा आहे, मी झोपलेलो नाही. म्हणजे काय ते बोलणं, काय गोष्टी घेतल्या पाहिजेत त्यांच्याकडून? अहो काय एनर्जी साहेब, खूप एनर्जी त्यांच्यामध्ये. एवढं करून लगेच दुसऱ्या दिवशी परत शो सर्वीकडे फिर. हा जो शो आता ते थिएटर फिरताय म्हटलं, अरे आपण पळायला हो. पाहिजे.
शो आणि थिएटर व्हिजिटचा हा जे आता फेमस झालाय नवीन तरडे पॅटर्न, हा. बॉलिवूड पण तरडे अनुकरण pattern च करायला झालंय ना लागलंय. आता. प्रत्येक आता जायचंच pattern च आहे ना. कुठला शो चुकवायचा नाही. मी जे गेलो त्यावेळेस पण तुम्ही होता. मी म्हंटल अरे नाही, प्रत्येक आता ठिकाणी बाकी मूवीज पण अनुकरण करायला लागले ना त्याचं. नाही, पण लोकांना पण भारी वाटतं ना. चांगलं आहे ना साहेब नाही, बघा. प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं तर आपल्याला ते तशी दाद देतात. दाद. आणि प्रेक्षकांना तरड्यांनीच पोहोचवलं तुम्हाला सांग. हा. या सिनेमाच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्रीला जे सुगीचे दिवस किंवा चांगले दिवस येत आहेत ना, एवढे तरड्यांमुळे येत आहेत. आम्ही फिरलो त्यामुळे सर्व फिरायला लागले. प्रत्येक प्रेक्षकापर्यंत गेलो. तालुका प्लेस, जिल्हा प्लेस, छोट्या छोट्या गावामध्ये गेलो आम्ही. हम्म. म्हटलं प्रवीणजी आपल्याला सर्वीकडे जायचं. आणि ते लगेच तयार आहे का पाया सिनेमातलं त्यांचं कॅरेक्टर पण जबरीच आहे. आणि काही काही ठिकाण तर असे होते जिथे आजपर्यंत कोणी सेलिब्रिटी बघितलाच नव्हतं. हा, लोक तिथले सरप्राईज असतील. 48 डिग्री नागपूर, अमरावती, हा. त्याच्यात फिरलो आम्ही. काय परिस्थिती म्हणजे फार, पण तरी लोक हजर. तुम्हाला तर लोणीला सांगतो, म्हणजे प्रवरानगरला आम्ही 3ला पोहोचणार होतो तिथं. हम्म. पण काय आलं, ते शिर्डीची प्रेस कॉन्फरन्स, माझं गाव कोपरगाव, हम्म. लोकांना आनंद वाटतो ना. आपल्या गावचा मान. गावाकडे आलो, त्यांनी मिरवणूक काढली मिरवणूक आमची. काढली गावभर गावामध्ये. पूर्ण. आतिषबाजी, बँड फटाके बँड, सगळं. आतिषबाजी, काय विचारूच नका. तिथून थिएटर व्हिजिट केली. ते लोणीला आम्हाला जायचं होतं साहेब. आम्ही जेवलो सुद्धा नाही. म्हटलं वडेपाव खा आणि चला प्रवीणजी. ते म्हणे थिएटर हे माझं मंदिर आहे. हा. आम्ही शिर्डीला गेलो, शेगावला गेलो. आम्ही दर्शनाला का नाही गेलो, की लोकांना टाइम दिलेला होता. म्हणजे देवाचं काम असं कामात काम नाही करायचं, आपण स्पेशल जाऊ. आम्ही मंदिरात ठरवलं की जायला. आम्ही मंदिरात स्पेशल जाऊ. सर्व झाल्यानंतर दर्शनाला जाऊ व्यवस्थित. रात्री 12 वाजता आम्ही लोणीला पोहोचलो. 2 शो चालू होते. 1000 ते 1500 प्रेक्षक थांबले होते आमच्यासाठी. हम्म. किती आनंद वाटला असेल. आम्हाला पण किती बरं वाटलं की लोक आपल्यासाठी थांबले. 2 शो चालू होते. आणि त्यांनी सांगितलं आजपर्यंत माझ्या कोपरगावात धुरंधर पेक्षा कलेक्शन जास्त झालं. अरे. लोणीतही तीच परिस्थिती. म्हणजे तालुका प्लेस एवढं ढवळून निघालं, याच्यात आपण टॉप वरला. हम्म. आणि त्यात प्रत्येक प्रेक्षकांच्या भेटीला तो एक आनंद वेगळा असतो ना लोकांमध्ये. कोणीतरी कलाकार येतोय, आपल्याला भेटतोय, संवाद साधतोय, आता एक ती अपेक्षा असते. आता एक बोंब सुरू आहे सगळीकडे. मराठी चित्रपट दर्जा, त्याला न मिळणारे थिएटर्स, ह्या सगळ्याची खूप पीक गोष्ट आहे. कारण साऊथ आणि बॉलिवूड मार्केट खाल्ले असं एक सगळे लोक म्हणतात. पण त्यात असा एखादा सिनेमा तरतो त्यावेळेस निर्माता म्हणून मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे तुम्ही कसं बघता आणि निर्मात्यांनी कसं आलं पाहिजे? नाही कसं आहे माहितीये का, तुमचा कंटेंट चांगला असेल ना साहेब, तर पिक्चर सुपर डुपर होतो, त्यात काय बदल. आता हे जे आपले राजा शिवाजी असेल, सैराट असेल, देऊळबंद असेल, बायपण मारी, वेडा, हे चाललेच ना सिनेमे साहेब. कंटेंट चांगला असतो तर चालतं. महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे की आपण किती समजा 13-14 कोटी लोकसंख्या, 14-15 काय असेल, 3-4% लोक सिनेमा बघतात हो मराठी. हे जर पर्सेंटेज जर वाढलं तुमचं, तर मराठी इंडस्ट्री जोरातच राहील ना साहेब. का नाही कोणी येणार नाही याच्यामध्ये. जसे साऊथचे सिनेमे येतात प्रादेशिक भाषा, ते डोक्यावर येतातच ना. मग मराठी माणसाने का नाही घेऊ? रिजनल सिनेमा घ्यायलाच पाहिजे ना. घ्यायलाच पाहिजे ना आपण, तरच आपली प्रगती होणार आहे ना. तरच लोक येते निर्माते म्हणून वळतील ना इंडस्ट्रीकडे. अगदीच अगदी. म्हणजे सर्वांना तेच सांगणं की तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला मोठं करा. जसे साऊथवाले करतात, मग आपण का नाही करायचं? केलंच पाहिजे ना. हा, हे एक मुद्दा आहे की इतर सिनेमा इंडस्ट्री जी आहे ती त्यांनी प्रत्येक सिनेमासोबत उभं राहिलं पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण साऊथला जसं आहे बघा की सिनेमा एकच असतो, दुसरा प्रमोट करायला असतो की तुम्ही बघा. तसं आपण एकमेकाला मराठी माणसानं उभं राहिलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? करायलाच पाहिजे, का नाही करायचं? तरच इंडस्ट्री मोठी तरच होईल. इंडस्ट्री मोठी होईल ना. प्रवीण तर सांगतोच ना मराठी सिनेमा बघा. प्रत्येकाचा तो पण करतो ना. आता राजा शिवाजी त्याच्याकडे फोटो काढायला आले.
मूवी कुठला मूवी दुसऱ्या पाहतो theaterला. राजाशिवाय चल बैस इकडं, तू कुठला देऊळ बंद बैस इकडं. मराठी बघायला आले तर फोटो देतो म्हणतात ते. होय ना? असं म्हणजे- एक त्यांनी हे करत होते. हा म्हणजे करतोच ना तो, फोटो असं. काढायचा आहे, हा. मराठी सिनेमा बघतोय का? काय इकडं बैस, कुठला बघतो राजाशिवाय इकडं, चल तू कुठला देऊळ बंद बैस इथं. म्हणजे ते प्रमोट करतात ना, का नाही करायला पाहिजे, केलं पाहिजे ना. या गोष्टी शेवटाला येते. शेवटाला मला सांगा, तुम्हाला ओव्हरऑल एक प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतंय, काय सांगाल तुम्ही लोकांना या सिनेमाच्या प्रोसेस बद्दल असेल, देऊळ बंद 3 बद्दल असेल किंवा मराठी सिनेमाबद्दल असेल, तुमचं एक मत सांगा आणि तुमचं एक सांगा. नाही, ह्या मराठी इंडस्ट्रीकडे माझं एवढंच म्हणणं आहे की आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातले मराठी सिनेमा मोठं करण्याचं काम आपलं आहे. हम्म. तर याच्यामध्ये देऊळ बंद असो, कुठलाही मराठी सिनेमा असो, याच्याकडे आपण बघताना आपल्या महाराष्ट्रातला आहे म्हणून याच्याकडे तुम्ही चांगल्या नजरेने बघा. कंटेंट चांगला असेल तर तुम्ही अवश्य बघायलाच पाहिजे आणि आपला मराठी महाराष्ट्र मोठा केला पाहिजे असं मला वाटतं. हम्म. कारण का आपण या भूमीतले आहोत, हे महत्वाचं आहे, महाराष्ट्र मोठा केला पाहिजे. महाराष्ट्र मोठा गेला पाहिजे, या भूमीत आपण आहोत. तर या भूमीचा आपण एक मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती राहील की या मराठी रसिक प्रेक्षकांना की तुम्ही या मराठी इंडस्ट्री फिल्म याच्या मागे आपण उभं राहावं आणि महाराष्ट्राचं नाव देशापर्यंत न्यावं. तुमचं मॅडम? माझं तर म्हणणं आहे की अख्खी मूवी इंडस्ट्री महाराष्ट्रात राहते हा. आणि आपला मराठी सिनेमा मागे नाही पडायला पाहिजे, तो अजून जोरात पुढे गेला पाहिजे. हम्म. इंडस्ट्री जेव्हा महाराष्ट्राची तर महाराष्ट्र मागे का, मराठी सिनेमा पुढे नाही. पुढे म्हणजे फर्स्ट मराठी व्हायला पाहिजे, त्याच्यातनं स्क्रिप्ट तुम्ही पहिला बाहेर- सिनेमा ही मराठी माणसानंच बनवलाय. हो. त्यामुळं याच नोटला आपण थांबूयात. नक्कीच सरांनी सांगितलेल्या, मॅडमांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी पडद्यामागच्या आपल्या समोर आलेल्या आहेत. देऊळ बंद 2च्या जो आजच्या घडीला 100 कोटीचा सिनेमा म्हणून सगळीकडे अभिमानानं फिरतो आहे. तर असेच मराठी सिनेमांच्या पाठीमागं आपण, सर तर आहेतच, मराठी शेतकऱ्यांच्या पाठीमागं आपण उभे राहूयात आणि बाकी भिवू नकोस, स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. बाकी बळ ते देतच आहेत आणि आपणही बळ घेत राहूया आणि अशाच पद्धतीनं पुढे जाऊयात. बाकी तुम्हाला तर माहित आहे, आपला विषयच भारी.